चटपटीत अशी मसालेदार कैरी बघितली ना की तोंडाला अगदी पाणी सुटतं. आणि अशीच मसालेदार कैरी आपण वर्षभर कशी टिकवू शकतो ना, त्याची रेसिपी आज मी मस्त अगदी छान सिंपल अशी रेसिपी आहे, ती शेअर करते तुमच्याबरोबर. इथे मी 2 किलो आंबे घेतलेत आणि आंबे म्हणजे कच्ची कैरी आहे. मस्त टणक दाबून आणले होते आणि जास्त फ्रीजमध्ये ठेवले नाहीत, नरम होतात कारण फ्रीजमध्ये ठेवल्यावरती. पण मग लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना सकाळी उठून बघा अगदी कच्च्या करकरीत कडक कैऱ्या होत्या. त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या, 1 तासभर पाण्यात भिजत ठेवल्या होत्या म्हणजे त्याच्यातली गरमी निघून जाते. आणि मग छान मस्त कपड्याने पुसून घेतल्या, प्रत्येक कैरी अशी सुकी करून घेतली आणि बाजूला ठेवली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर कैरीचं साल काढायचं आहे. तर बऱ्याच वेळेला काही लोक काय करतात, कैरीचं साल तसंच ठेवतात, पण साल काढलं ना तर ती छान एकदम मस्त होते आणि मुलांना खूप आवडते. तोंडात टाकताच अशी ती एकदम छान, तोंडाला विचार केला तरी पाणी सुटतं, अशी सुंदर अशी कैरी छान तयार होते. तर मी काय केलं आहे की सालं काढून घेतली आहेत कैरीची मस्त. आणि हा प्रोसेसला ॲक्च्युली थोडा टाईम लागतो. हे सगळं तुमच्याकडे पिलर असेल ना छान तर ते पण यूज करू शकता. हे बघा एवढी सालं निघाली आहेत त्याच्यातून. आणि मग सगळ्या कैऱ्या सोलून झालेल्या आहेत. त्याला थोडासा वेळ लागला मला कारण मदतीला कोणी नव्हतं. मग त्याच्यानंतर मी काय केलं आहे, कैरीचे 2 बाजूच्या आपण जसा आंबा कापतो ना तसे कापाचे उभे उभे फ्रेंच फ्राईजसारखे बघा एवढे जाड असे ठेवलेत. खूप जाड पण ठेवायचे नाही कारण आपल्याला छान वाळले पाहिजेत ते, आणि खूप पातळ पण नाही ठेवायचं, मग ते अतिशय पातळ होऊन जाईल सुकल्यानंतर. तर मी एवढं असे छान स्लायसेस करून घेतलेत फ्रेंच फ्राईजसारखे. आणि आंबा अजिबात वेस्ट घालवायचा नाही. त्याच्या साईड्स असतात, वरती पातळ असे काप असतात, ते सगळे काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला कधी आमटी वगैरे जरी बनवायची असेल ना त्यातही टाकता येतात आणि अजिबात वेस्ट जात नाही. सगळ्या कैऱ्या कापून झालेल्या आहेत, स्लायसेस करून घेतलेले आहेत. आता ह्याच्यात आपण काही बेसिक मसाले ॲड करणार आहोत. तर मी सगळ्यात पहिलं सांगते, मी ते 5 चमचे तिखट मसाला घेतला होता आणि मला नंतर तो असा जास्त वाटला कारण की सुकल्यानंतर क्वांटिटी कैऱ्यांची खूप कमी होते. तर तुम्ही 3 चमचे तिखट मसाला घ्या आणि मी थोडासा इथे गरम मसाला टाकला आहे आणि थोडं त्याच्यामध्ये चाट मसाला टाकलेला आहे. कारण चाट मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळे धणे, जिरे, बडीशोप हे सगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये. मग त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो, खट्टा मिठ्ठा. तुमच्याकडे सेंधव नमक, ब्लॅक सॉल्ट असेल ना तर ते टाका, त्याच्याने खूप छान उत्कृष्ट चव येते. आणि मी नॉर्मलच असं मीठ होतं ना जे घरी ते टाकलं होतं. मस्त ह्या सगळ्या कैऱ्यांना, प्रत्येक कैरीला तिखट, मीठ, मसाले असे छान लागले पाहिजे. तसं छान घोळवून घ्यायचं 1 5 मिनटं. अगदी निवांतपणे घाईघाई करायची नाही आहे. आणि मी सकाळीच बसली होती हे काम करायला. आणि मग पहिला दिवस मी काय केलं होतं, पंख्याखालीच ठेवल्या होत्या त्या. म्हणजे घरातल्या घरामध्ये गरमीमध्ये सुद्धा पंख्यामध्ये बऱ्यापैकी सुकतात त्या. मग पहिल्या दिवशी मी छान त्याला मस्त असं सगळीकडे लावून घेतलं. मुलांना आवडतं म्हणून बनवलं होतं मी खरं तर. आणि मग ताटं होती माझ्याकडे, त्या ताटांमध्ये असं सगळीकडे छान स्प्रेड केलं. खूप चिटकून असं नाही लावलं कारण एका दिवसातच ते इतके आळवतात ना की दुसऱ्या दिवशी तुम्ही एका ताटात सगळेच जमा करू शकता. तर पहिल्या दिवशी मी जी 3 4 ताटं बनवली होती, मी मोठी मी 2 ताटं घेतली आहेत वाळवण करण्यासाठी खास. स्पेशली बघा हे खूप मोठं ताट आहे, तर ह्याच्यापेक्षा हे दुसरं मोठं आहे ताट. तर अशी ताटं घेतली आहेत ना की याच्यामध्ये छान प्रकारे आपल्याला वाळवता येईल. आणि फॉईल पेपर होता, पिशवी, त्याच्यावर टाकलं. हे एक मोठं ताट आहे. अशी 2 ताटं घेतली आहेत मी. मग पंख्याखाली छानपैकी वाळली ती. दुसऱ्या दिवशी मी ती उन्हात ठेवली, कडक उन्हात गॅलरीमध्ये नेऊन ठेवली. आणि 2 दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी छान सुकतात ती, तरी पण 2 3 दिवस त्याला छान ऊन लावून घ्यायचं. आणि अशी काय एकदम तुकडा पडेल कडकडीत होत नाही, थोडा सॉफ्टनेस त्याच्यामध्ये राहतो. मसाला बघा थोडासा मला जास्तच वाटला, म्हणजे खाल्लं मुलांनी पण मला असं थोडं वाटलं. हाताला वगैरे मसाला काही लागत नाही. कैऱ्यांना फोडींना छान चोळून घ्यायचा, मग तो ताटातही राहत नाही आणि आपल्या सुकल्यानंतर आपल्या हाताला वगैरे लागत नाही, कैऱ्यांना छान चिटकून राहतो तो. तर अशी मस्त वाळवलं. आणि 2 किलो कैऱ्या होत्या बघा. आणि 2 किलो कैऱ्या एका छोट्याशा 1 किलोच्या बरणीमध्ये मावलेल्या आहेत. एवढंच क्वांटिटी त्याची तयार झालेली आहे. अशी चटपटीत कैरी नक्की करा. बरीच लोक याला तेल लावून वगैरे ठेवतात. तेल लावलं की त्याचा रंग खूप छान दिसतो, पण आपल्याला फक्त रंग नको आहे ना, छान टिकवायचं आहे. तेल लावायची काही आवश्यकता नाही आहे. ही नुसतीच खायला, पाचक म्हणून खायलाही चांगली आहे. आणि आमटी किंवा सुकी मच्छी वगैरे बनवतो ना आपण, कोळंबी वगैरे बनवली तर त्यावेळेला त्याच्यामध्ये टाकायला अप्रतिम लागते. आमटीमध्ये 2 3 तुकडे टाकले ना याचे, तर आमटीची चवच एक नेक्स्ट लेवल होते. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.